त्या ट्रेकचं नाव आहे त्रिकोणा आणि तुम्ही पण आमच्यासोबत चला. आम्ही हा ट्रेक आता नाईटला म्हणजे बस सुरू करणार, म्हणजे आम्ही बसने जाणार आणि मग ट्रेकला सकाळी गावातनं सकाळी सुरू. चला ट्रेकला तुम्ही. आपण घरातनं बाहेर पडलो आहे आणि आता आपण तिथनं ऑटो पकडणार आहे. ऑटोने आपण रेल्वे स्टेशन तिथे आपल्या एक पॉईंट आहे ना, तिथे आपण जाऊन मग आपली बस ठरवली आहे. त्या बसमधून आपण त्रिकोणा किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करणार. चला आता आपण ऑटो पकडूयात आणि मग पुढेचा प्रवास करूया. तर मित्रांनो आता आपण गाडी पकडली आहे, प्रायव्हेट गाडी केली आहे आपण त्रिकोणा किल्ल्याकडे जायला आणि इथून आपण आता त्रिकोणा किल्ल्याकडे पोहोचू. तरी आपल्याला इथनं 4 ते 5 तासाचा रस्ता आहे आणि तिथं मग थोडंसं फ्रेश होऊन मग आपण किल्ल्याचे चढाईला सुरुवात करू. आता आपण रात्रभर मस्त फुल एन्जॉय करणार आहोत गाडीमध्ये, अजिबात झोपणार नाही आणि गाणी वगैरे असं मजा करत किल्ला करणार. ओके चला अजून पुढच्या आता काय पुढे काय लागलं बघूच आपण. नमस्कार मंडळी, आता आपण जाणार आहोत पहिला तुंग फोर्टला, नंतर जायचं आहे टिकोना फोर्टला. जस्ट आता आम्ही सकाळ झाली, आम्ही जस्ट आता उठलो आहोत, सकाळी निघणार. आता आम्ही नाश्ता करायला जातो आहोत. नाश्ता करून मग इथून आम्ही डायरेक्ट ह्या मार्गाने सरळ वर हा दिसतो जो रोड, तिथून आम्ही तुंगी फोर्टला जाणार चालत. तो किल्ला वरपर्यंत चालत जायचं. तो चालत गेल्यानंतर तिकडून परत खाली उतरणार आणि तिथून मग टिकोणाला जाणार आम्ही. तर असं आमचा सध्या प्लॅन आहे. पहिला आम्ही टिकोणाला जाणार होतो. हा तुंगी फोर्ट म्हणजे ही त्या मावळ प्रांतातील एक किल्ला आहे. ते टोटल 4 किल्ले येतात मावळ प्रांतामध्ये. तुंगी फोर्ट, लोहगड, विसापूर, त्याच्यानंतर चौथा आहे जो टिकोणा, जिथे आपल्याला जायचं आहे. ते 4 आहे. 4ही जे किल्ले आहेत ते महाराजांनी टेळणीसाठी, म्हणजे तेव्हा बोरघाट म्हणजे आताचा जो खंडाळा घाट आहे तिकडे त्या काळी जुन्या काळी व्यापार चालायचा. तो व्यापार चालत होता. तर कसं की त्या व्यापारासोबत जर शत्रू मिळाले तर स्वराज्याला धोका होऊ शकतो. ह्या कारणासाठी टेळणी करण्यासाठी महाराजांनी हे 4 गड बांधले होते, जे एका लाईनमध्ये तुम्हाला दिसतील, एका सिक्वेन्समध्ये. तर तशी हे पण आहे, प्रत्येक गडाची मोस्टली हे स्पेशली टेळणीसाठी गड बनवले. तर पहिला जो तुंगी फोर्ट आहे ह्याला कठीणगड पण बोलतात आणि हे तुंगी नावाचं गाव आहे, तिथे हा फोर्ट आहे. आणि ह्या फोर्टची उंची 3580 मीटर आहे. तशी सेम जो टिकोना फोर्ट आहे, टिकोना फोर्टची उंची 3850 मीटर आहे. हा आता पावसाळा नाही आहे, जस्ट पावसाळा झाल्याने आम्ही आता ट्रॅकला आलो. आम्ही आय थिंक मुद्रा ट्रॅकरसोबत, हा माझा सेकंड ट्रॅक आहे मुद्रा ट्रॅकरसोबत, आणि आम्ही ट्रॅकसाठी आलो आहोत. तर लेट्स से आम्ही नाश्ता करणार आणि जाणार तुंगी फोर्टला.
माझं नाव ओम दत्ताराम जाळके. मी VPM इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो, 8वीत आहे आणि लहानपणीपासून ट्रेकिंगला येते. मेरा नाम प्रतीक है और ये मेरा मुद्रा के साथ 7वां ट्रैक है और मैं अंधेरी ईस्ट में रहता हूँ. मी दत्त तळके, राहायला कळवा खारेगाव. मेरा नाम चंद्रकांत है, मैं IDFC बैंक में काम करता हूँ, अंधेरी ईस्ट में रहता हूँ और ये मुद्रा के साथ मेरा 7वां ट्रैक है. माझं नाव दत्तप्रसाद कोइंडे आहे. मी गॅलेक्सी सर्फॅक्टंटमध्ये काम करतो आणि हा माझा मुद्रासोबत 2nd ट्रॅक आहे. माझं नाव मनीष पार्टे. मी अकाउंट्स डिपार्टमेंट काम करतो फार्मा कंपनीसाठी आणि मी गोरेगावमध्ये राहतो. Hi, this is Guru. I am coming from Chennai and this is the third trek with Mudra. दिस इज ईशा मयेकर फ्रॉम घनसोली. मी BMS करते 2nd इयरला. मी विघ्नेश मयेकर, मी डिग्री हे करतोय आणि आता 3rd ट्रेक आहे माझा मुद्रासोबत. माझं नाव अथर्व जाधव. मी 3rd स्टँडर्डमध्ये आहे आणि हा माझा 4था ट्रॅक आहे. व्हेरी गुड. जय शिवराव मित्रांनो, मी संगीता जाधव, ठाण्याला राहते. मी एका MNC कंपनीमध्ये सिनियर ॲडमिन एक्झिक्युटिव्ह आहे आणि हा माझा 14वा ट्रेक आहे. गुड मॉर्निंग, समीर जांभळे फ्रॉम डोंबिवली. मुद्राबरोबर 2रा ट्रॅक. असे बरेच वर्ष झाली ट्रेकिंगला. हाय, माझं नाव प्रवीण गवस. हा माझा मुद्राबरोबरला पहिलाच ट्रॅक आहे. मंगेशबरोबर आलेलो आहे आणि जस्ट खूप दिवस इच्छा होती, आज मौका मिळाला आहे. सो लेट्स सी. मी संजय राऊत, राहायला सांताक्रूजला. मुद्रासोबत गेली 3 वर्ष. मी अमित परब, प्रोफेशनल फोटोग्राफी करतो आणि रिलायन्समध्ये सिनियर इंजिनियर आहे. मुद्रासोबत 1 वर्ष ट्रेकिंग करतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव शशिकांत रेडेकर. मी कोल्हापूरचा आहे आणि माझ्या कंपनीतल्या मनीषसोबत मी फर्स्ट टाईम ट्रॅकला आलेलो आहे. म्हणजे कुठल्याही ग्रुपसोबत मी फर्स्ट टाईम ट्रॅकला आलेलो आहे. नमस्कार, मी मंगेश जाधव, राहायला सांताक्रूज. प्रोफेशनली शिक्षक आहे. गेली 3-3.5 वर्ष मुद्राबरोबर असोसिएट. धन्यवाद. गुड मॉर्निंग, माझं नाव विनायक कोहिंडे, राहायला भांडुपला आणि हा मुद्राबरोबरचा माझा 2रा ट्रॅक आहे. एव्हरीवन, गुड मॉर्निंग. माझं नाव अनिश्वर म्हात्रे. मी पेंटचा आहे, ग्रॅज्युएशन झालं, जॉब पण करतो आहे आणि मुद्रासोबत माझा पहिला ट्रेक आहे. हाय फ्रेंड्स, माझं नाव मनीष खोचरे. मी राहायला ठाण्याला आणि कामाला कॅपिटल फर्स्टला आहे आणि मुद्रासोबतचा माझा जवळपास 15वा ट्रेक आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत भांडूपहून बोलतो आहे. मुद्रासोबत मागील काही वर्ष जोडलेलो आहोत आणि बरेचसे चांगले अनुभव आलेले आहेत त्यावर. हाय फ्रेंड्स, आपण आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि आपण पहिले जाणार त्रिकोणाला, पण आता आपण पहिला करणार आहोत तुंग आणि मग त्रिकोणा. तर चला, आपण आता तुंग ट्रेकला चालू आहे. आपले सगळे मुद्रा ट्रेकर्स ग्रुप हा सगळा येतो आहे आपल्या पाठीनं. चला मग तुम्ही मग आमच्यासोबत तुंग करूया. तुंग झाल्यानंतर मग आपण त्रिकोणा करणार. पण तुंग हा काहीतरी 1 तासाचा जवळपास आहे. चला.
किल्ल्याचा व्ह्यू एकदम खतरनाक दिसतोय. सगळे किल्ले तुम्हाला इथे जवळपास दिसू शकतात. आंबोली व्हॅली, नंतर मोरा किल्ला, काहीतरी बरंच नाव आहे किल्ल्याचं. हे खाली पवना डॅम आणि तो समोर दिसतोय तो विसापूर आणि बाजूला लोहगड. एकदम खूप चांगला व्ह्यू इथून दिसतोय मस्तपैकी एकदम. तुंग फोर्टच्या जस्ट आम्ही आता बाले किल्ल्याला पोहोचू. काही चालत वरती गेलेत आपले थोड्या पायऱ्यांचा. आपले मुदा ट्रेकर्स मेंबर्स काही वरती निघाले. शेवटचा टप्पा आहे म्हणजे बाले किल्ला म्हणतात त्याला वरती. काहीसं वेड्या वाकडं चढत वर जायचं आहे. ॲक्च्युली पुढच्या काही त्याच्या पायऱ्या होत्या पण त्या तुटून गेल्यात. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम राम. आपण तुंगा फोर्टवर आहोत आता. आपण आता उतरायला घ्या तुंगा फोर्ट आणि इथून आपण जाणार आहोत त्रिकोणाला. हा आपला ॲक्च्युली पहिल्या लिस्टमध्ये नव्हतं पण अचानक भयानक ठरलेला ट्रेक आहे तुंगाचा. नवरात्र असल्यामुळे देवीचं मंदिर आहे इथे. आम्ही आत्ताच आरती पण केली देवीची आणि आता आम्ही उतरायला घेतोय आता तुंगा फोर्ट. परत एकदा हा तो इंटर तेच मी सांगणार होतो. तुंग तो समोरचा त्रिकोणा, लोहगड आणि विसापूर हा जो पूर्वीचा घाट मार्ग होता तो ह्याच्यावरती संरक्षण म्हणून ठेवला होता. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतवर लूट केली त्याचा अर्धा हिस्सा त्यांनी लोहगडवर ठेवला होता आणि त्या लोहगडाच्या सुरक्षेसाठी हे आजूबाजूचे किल्ले आहेत. त्रिकोणा जो किल्ला आहे आता इथे मध्ये डॅम आहे, पहिला डॅम होता त्यांनी औरंगजेबचा मुलगा अकबर त्याला ठेवलं होतं की जेव्हा तो आपल्या वडिलांबरोबर भांडून आला होता तर वाटाघाटीसाठी. परंतु झालं काय त्याची हवा त्याला मानवली नाही. मग तो तिकडनं निघाला आणि त्याला तिकडे पालीच्या इथे सुधागड किल्ले आहे तिथे त्याला विश्राम केलं होतं. हे दोन्ही किल्ले आणि हे दोन्ही किल्ले हे मावळ प्रांतातल्या संरक्षण. हा जो सगळा आहे हा मावळ प्रांत ज्याला आपण पूर्वीच्या काही मावळा प्रांत म्हणतो त्याच्यावरती होता. ठीक आहे. डिसेंडिंग हो. आता जस्ट आम्ही डिसेंडिंग चालू केलं तुंग फोर्टवरून. आता आम्ही जाणार आहोत तिकोना फोर्टला. इथून जाताना त्या बॅक साईडला तिकोना आहे तिकडे आता जाणार आहोत. तुंग फोर्ट आता आम्ही आय थिंक उतरायला अजून अर्धा तास लागेल. आता आम्ही उतरणं चालू केलंय. ऊन पण वाढतंय पण खूप मजा येते. मजा तर येणारच ऑब्व्हियसली कारण नजारा हा व्ह्यू इथे आल्यावरच दिसतो. कारण त्यासाठी तुम्ही पण या हा तुंग फोर्टला नेहमी आणि टिकोणाला तुम्हाला भेट द्यावीच लागेल कारण ते किल्ले
हां एका दिवसात तुम्ही ते डोंट ट्रॅक करू शकता. जसं ते समोर दिसतात लोहगड विसापूर ते कसं एका दिवसात 2 होतात तसं हे फोर्ट पण आहेत की जे एका दिवसात 2 होऊ शकतात इझिली. हां कपॅसिटी असेल तर काय ती. आम्ही डिसेंडिंग होतोय मेन द्वारापाशी आलो आहोत. इथून खाली जाणार डायरेक्ट त्या फोर्टला. तिथून खाली क्लाइम्बिंग करून उतरायचं ते नॉर्मल. मग नंतर तिथून टिकोण्याला जाणार. आता मेन दरवाजापाशी आम्ही आलो आहोत जस्ट. मनीष हे पकड दादा. व्हायचंय माझं सगळं काही. हां मित्र प्रवीण पाणी भरतोय. हे पिण्यायोग्य पाणी आहे आपण यूज करू शकता. म्हणजे अतिशय सुंदर पाणी. एकदम भारी चव. तुम्हाला कुठेही असं विकत. आपण तुंगफोर्ट शेवटचा उतरलोय. आता आपण परत गाडीत बसणार आहोत आणि आपण गाडीत उतरून बसून आपण ह्याला जाणार होता त्रिकोणा किल्ल्यावर चाललोय जाणार म्हणजे पण उतरलोय. त्रिकोणा दिसतोय का?